बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळ एक नाला आहे. नाल्याच्या आजूबाजूला लोकांना अचानक घाणेरडा वास यायला लागला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस या नाल्याजवळ पोचले. त्यांनी तपास केला तर तिथे त्यांना एक बॉक्स दिसला. हा वास त्या बॉक्समधूनच येत होता. पोलिसांनी लागलीच बॉक्स उघडला आणि पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड मोठा धक्का बसला, कारण या बॉक्समध्ये होता छिन्नविच्छिन्न अवस्थेतला एका महिलेचा मृतदेह. हा मृतदेह कोणाचा आहे हे कोड सोडवायला फार वेळ लागला नाही, कारण 2 दिवसापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी सगळे डॉट जोडल्यावर त्यांना समजलं की हा मृतदेह त्याच महिलेचा होता. ही महिला होमगार्ड म्हणून काम करत होती. पोलीस भरतीची तयारी करत होती. ती कुठे आहे म्हणून पोलिसांचा तपास सुरू होता, पण त्यांच्या हाती लागला त्या महिलेचा मृतदेह, ते सुद्धा एका बॉक्समध्ये. पोलिसांनी तपासाची सुकरं फिरवली. एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि या हत्येचं कोडं सुटलं. कारण होतं एक लव्ह ट्रँगल. 2 मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड. बीडमधलं हे प्रकरण नेमकं काय? होमगार्ड महिलेसोबत नेमकं काय घडलं पाहूयात. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 20 ऑगस्टला एक तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार अयोध्या राहुल भरकटे ही 26 वर्षांची महिला मागच्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती. अयोध्या मूळच्या गेवराई तालुक्यातल्या लुखासमाला गावातल्या, पण त्या सध्या राहायला होत्या बीडमधल्या अंबिका चौकात. इथे राहून त्या पोलीस भरतीची तयारी करत होत्या. मुळात काही महिन्यांपूर्वीच त्या होमगार्ड म्हणून रुजू झाल्या होत्या. गेवराईमध्ये त्या ड्युटीवर सुद्धा होत्या, पण त्यांचं स्वप्न होतं पोलीस होण्याचं. गेवराई ते बीड असा प्रवास करून नियमितपणे आपली ड्युटी करत त्या पोलीस भरतीच्या तयारीत सुद्धा कोणतीही कसर सोडत नव्हत्या. अयोध्या यांचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना 3 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. पण लग्नानंतर अयोध्या यांच्या पतीचं अपघाती निधन झालं. त्यामुळे आपल्या मुलीला सासरी ठेवून त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली होती. अचानक त्यांच्या कुटुंबियांकडून त्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. पण तपासाला 2 दिवस झाले तरी अयोध्या यांचा तपास लागत नव्हता. त्यांच्याबद्दल पोलिसांना एक माहिती मिळाली होती, ती म्हणजे त्या मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या. पोलिसांनी तपासाचा फास आवळायला सुरुवात केली. तेवढ्यात एक धक्कादायक बातमी मिळाली, बॉक्स सापडल्याची. गुरुवारी सकाळी पोलिसांना पांगरी गावाजवळच्या मोठ्या नाल्यात बॉक्स आढळल्याचा फोन आला. शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोचले. बॉक्समध्ये सापडलेल्या मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना हत्या झाल्याचा संशय आला. संध्याकाळी हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पण हत्येमागचं कारण स्पष्ट नव्हतं. पोलिसांचा तपास सुरू होता आणि या तपासातून पोलिसांनी एका संशयित महिलेला अटक केली. हीच ती महिला जिच्याकडे अयोध्या भरकटे बेपत्ता होण्यापूर्वी राहण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली आणि तिने हत्येची कबुली दिली. अयोध्या भरकटे यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली होती, पण त्यापेक्षा जास्त निर्दयीपणे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलीस भरतीची तयारी करत असताना अयोध्या यांची ओळख झाली वृंदावनी खरमाडे या 35 वर्षांच्या महिलेशी. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, कारण दोघी एकाच गावाच्या होत्या. माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही महिलासुद्धा अंबिका चौक परिसरात राहायची. या दोघींची चांगलीच मैत्री जमली होती. पण अयोध्या आणि वृंदावनी यांच्यात वाद झाला, कारण एकच बॉयफ्रेंड, राठोड नावाचा युवक. वृंदावनीला अयोध्या यांची जवळीक पचली नाही आणि या मतभेदातून घातक वळण घेतलं. वृंदावनीने अयोध्या यांना घरी राहण्यासाठी बोलावलं. अयोध्यासुद्धा मैत्रीवर विश्वास ठेवून घरी गेल्या, पण हा विश्वास त्यांच्यासाठी घातक ठरला. रात्री वृंदावनीने अयोध्यांना गुंगीचं औषध पाजलं. औषधाचा इफेक्ट जाणवला आणि काही वेळात अयोध्या बेशुद्ध पडल्या. यानंतर वृंदावनीचा पुढचा प्लॅन सक्रिय झाला. या प्लॅनमध्ये तिने मदत घेतली. आपल्या मुलाची मदत घेऊन अयोध्या यांचा गळा दाबला आणि खून केला. खून केल्यावर पुढचा प्रश्न होता, या मृतदेहाचं काय करायचं? वृंदावनीने आधीच याचा प्लॅन केला होता. आपल्या मुलाच्या मदतीने वृंदावनीने ओळखीच्या व्यक्तीकडून बाईक आणली. हीच बाईक या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरली. दोघांनी मृतदेह बांधला, बॉक्समध्ये भरला आणि बाईकवर टाकून प्रवास सुरू केला. रात्रीच्या वेळेत हा प्रवास फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावर संपला आणि आधी ठरवल्याप्रमाणे वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळील नाल्यात हा बॉक्स टाकला गेला. नाल्याचा आकार प्रचंड मोठा होता, त्यामुळे वृंदावनी आणि तिच्या मुलाला वाटलं की खून पचून जाईल.
आणि मृतदेह कोणालाही दिसणार नाही. पण गुरुवारी सकाळी या बॉक्समधून प्रचंड दुर्गंधी सुटली. स्थानिक नागरिकांनी हा बॉक्स पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. बॉक्स उघडल्यानंतर अयोध्या यांचा मृतदेह सापडला, ज्यामुळे स्थानिक समाजात मोठा धक्का बसला. पोलिसांनी वृंदावनीसह हत्या करण्यात आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणाऱ्या आणखी 3 जणांना अटक केली. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का किंवा दुसरा कोणता अँगल आहे का याची तपासणी सुरू आहे. वृंदावनीने हत्या केल्याची कबुली दिली आहे आणि या हत्येमागचं कारण ठरलंय दोन्ही मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड. आपल्याच बॉयफ्रेंडसोबत मैत्री अयोध्याची जवळीक असणं वृंदावनीला पचलं नाही आणि तिने पाऊल उचललं, थेट खुनाचं. हा खून अयोध्याच्या कुटुंबासाठी प्रचंड धक्का ठरला. पतीच्या निधनानंतर मुलीची काळजी करत होमगार्डमध्ये भरती झालेली, पोलीस भरतीसाठी जीव तोडून प्रयत्न करणारी अयोध्या यांची स्वप्नपूर्ती दुर्दैवी रीतीने संपली. त्या बेपत्ता असण्याच्या तक्रारीचा शेवट ठरला एक नाला, एक बॉक्स, छिन्नविच्छिन्न मृतदेह आणि जिच्यावर विश्वास ठेवला तीच मैत्रीण.